जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर. तर बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदासाठी 1800+ जागा निघालेल्या आहेत. तर त्याच एक्झामसाठी टिक्कर मराठीने तुमच्यासाठी या चॅनलवर एक विजेता सिरीज चालू केलेली आहे 60 डेज साठी. तर कालपासून आपले लेक्चर चालू झालेले आहेत. तर मराठी व्याकरण गेल्या वर्षीचा झालेला पेपर प्लस पुढे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांचा समावेश आपण या सिरीज मध्ये करत आहोत. महत्त्वपूर्ण सिरीज आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जे काही आपले व्हिडिओ अपलोड होतील लगेच तुम्हाला नोटिफिकेशन वरती मोबाईलवर येऊन जाईल. मग तुम्हाला कळेल की चला बाबा आपले अभ्यास करायला सुरुवात झाली आता. ठीक आहे, तर सेशन चालू करूयात. ज्यांना ज्यांना आवडते लाईक करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा की ज्यांचा बीएमसीचा पेपर आहे. ठीक आहे, पाहूयात. सगळ्यात पहिला आजच्या सेशन मधला आपला प्रश्न, खालील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. कुठला काळ आहे? वाक्याचा काळ. मी गावी जात आहे. तर कालच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला काळ समजावून सांगितलेला आहे की सहाय्यक क्रियापदावरून मुख्य प्रकार ओळखायचा, धातू साधितावरून उपप्रकार ओळखायचा. लक्षात ठेवा, जेव्हा एकटच क्रियापद असतात तेव्हाच साधा काळ असतो. मग तो वर्तमान असू दे, भूत असू दे किंवा भविष्य असू दे. जेव्हा एकटच क्रियापद असतं तेव्हा साधा काळ. पण इथं तर संयुक्त क्रियापद आहे ना, मग चौथा पर्याय इथंच कॅन्सल झाला. इलिमिनेट तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचं सगळ्या कन्सेप्ट माहिती असतील तुम्हाला. चालू वर्तमान काळ, चालू भविष्य काळ, चालू भूतकाळ आणि साधा वर्तमान. आहे म्हणजे वर्तमान काळच आहे. मग कुठला वर्तमान काळ आहे? मी गावाला जात आहे म्हणजेच काय? गावाला जाण्याची क्रिया आहे म्हणजे वर्तमान काळात चालू आहे, पूर्ण झालेली नाही. म्हणजे कुठला काळ आहे? चालू किंवा अपूर्ण आहे म्हणजे वर्तमान काळ. पर्याय कुठला योग्य? एकदमच सोपा प्रश्न, चिल्लर प्रश्न असं म्हटलं तरी हरकत नाही. फक्त गरज आहे रिव्हिजनची. गावाला जात आहे, जाण्याची क्रिया वर्तमान काळात चालू आहे, पूर्ण झालेली नाही म्हणून चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय पहिलाच योग्य. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळत भाकर. बरोबर. ही कविता कोणाची आहे? सोपं आहे. बहिणाबाई चौधरी, मनीषा साधू, प्र.के. अत्रे, अरुणा ढेरे. कोणाची कविता आहे? एकदमच पाठ केली होती आपण लहान असताना. आपण केली होती का? मी तर केली होती. तुम्ही सांगा, केली होती का? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही कविता कोणाची आहे? बहिणाबाई चौधरी यांची आहे. पर्याय पहिलाच योग्य. खालील पैकी योग्य रीतीने लिहिलेला शब्द म्हणजे आपल्याला काय ओळखायचं आहे? शुद्ध शब्द. योग्य रीतीने लिहिलेला म्हणजे शुद्ध लेखनाप्रमाणे, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध लिहिलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कुठला आहे? लाडीगोडी, लक्षार्थ, बाष्पीकरण, रहिवास. आता रहिवास कसा लिहितो रे आपण? रहिवास. बाष्पीकरण कसं लिहितो आपण? बाष्पीकरण. लाडीगोडी कसं लिहितो आपण? रक्षाबंधन झाली तर लाडीगोडी लावत होते ना भावाला. मग हे तीनही शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहेत. फक्त पर्याय दुसराच योग्य आहे, तो म्हणजे लक्षार्थ. लक्षार्थ म्हणजे लगेच तुम्हाला रिलेट झाला पाहिजे, आठवला पाहिजे की शब्दशक्तीमध्ये आहे. हे लक्षणा शब्दशक्ती जो अर्थ प्रकट करते त्याला म्हणतात लक्षार्थ. ओके, पर्याय दुसरा योग्य. पुढे खालील पैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखायचे तुम्हाला. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म आलेले आहे किंवा असते त्या वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं आपण म्हणतो. तो आज नगरला जाईल, शीला निबंध लिहिते, मी उपास करतो, आज चंद्रग्रहण आहे. बघा, जाणारा कोण? तो झाला कर्ता आणि जाण्याची क्रिया नगरवर झाली आहे का? त्याच्यावरच झाली आहे म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. शीला निबंध लिहिते, लिहिणारी कोण? शीला. लिहिला तो काय? निबंध. म्हणजे वाक्यात कर्म दिसले आपल्याला. खाली बघा, मी उपास करतो, करणारा कोण? मी, आणि करण्याची क्रिया कोणावर झाली? त्याच्यावरच झाली. म्हणजे जो सोसणारा असतो
सोसणारा जो कोणी असतो त्याला कर्म म्हणतात, किंवा कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला आपण कर्म असं म्हणतो. आज चंद्रग्रहण आहे असणारे कोण? चंद्रग्रहण. म्हणजे चंद्रग्रहण झाला आपला कर्ता. पर्याय कुठला योग्य येणार? ज्या वाक्यात कर्म असं एकच वाक्य आपल्याला दिसतंय, पर्याय 2 मधलं, म्हणून पर्याय दुसरा योग्य. सेशन ज्यांना आवडतंय त्यांनी एकदा लाईक करून घ्या, आणि जे विद्यार्थी मित्र तुमच्या ओळखीचे हा पेपर देणार आहेत लिपिकचा, तर त्या विद्यार्थी मित्रांपर्यंत प्लीज हे सेशन शेअर करा. चला, ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा. भूतकाळातील रूप ओळखायचे. ये हे जे काही क्रियापद आहे, येण्याची क्रिया म्हणजे धातू तुम्ही ये म्हणू शकता. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे म्हणून याला क्रियापद म्हणून म्हणता तुम्ही, बरोबर ना? मग भूतकाळामध्ये जे काही याचं रूप काय होईल? झाले, केले, आले, गेले. ये म्हणजे धातू आहे, भूतकाळ म्हणजे जी क्रिया होऊन गेली, तो आला. काय म्हणू आपण? तो आला. आला मध्ये कुठला धातू आहे रे? ये धातू आहे. पण आला म्हणजे भूतकाळ आहे, तो येतोय. वर्तमान काळ, तो येईल. भविष्यकाळ, मूळ धातू ये, पण त्याच्यापासून वर्तमान काळी, भूतकाळी, भविष्यकाळी क्रियापद तयार होतात. तर आला हे क्रियापद काय तयार झालंय? भूतकाळी तयार झालंय. आला, आली, आले, आल्या. लालो लिहिले लक्ष ठेवायचे. भूतकाळी क्रियापद कुठं दिसतंय? प्रत्यय भूतकाळी. आले म्हणजे पर्याय ए पासून भूतकाळी रूप कुठलं तयार झालंय? तिसऱ्या पर्यायातील झाले, म्हणून पर्याय तिसरा आपला योग्य. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक म्हणजे बरोबर विग्रह तुम्हाला ओळखायचा आहे. आता खूप महत्वाचं आहे, पाप आणि पुण्य दोन्ही सोबत करतो का आपण? एकच गोष्ट करतोय म्हणजे एखादं काम करतोय, ते काम केल्यानंतर आपल्याला एकतर पाप भेटेल किंवा पुण्य भेटेल, असं असतं ना? की पाप आणि पुण्य दोन्ही भेटून जातं आपल्याला एकाच क्रियेमध्ये? नाही ना, नाही भेटून जात. एकतर पाप करतोय आपण किंवा पुण्याचं काम करतोय, असं होतं. ठीक आहे. पाप किंवा पुण्य काय आहे? हा कुठला समास आहे रे आपला? द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. काय? वैकल्पिक द्वंद्व समास आहे हा. पाप किंवा पुण्य म्हणजेच पाप अथवा पुण्य. पर्याय कुठला योग्य येणार? पर्याय तिसरा योग्य येणार. द्वंद्व समासाचे प्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर म्हणजे विग्रह करताना आणि व यासारख्या शब्दामध्ये वापरतात. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे मध्ये किंवा अथवा वा यासारखे शब्द वापरतात दोन शब्दांच्या मध्ये. आणि समाहार द्वंद्व समासामध्ये आहारातील पदार्थांचा समावेश होतो, किंवा ज्या गोष्टी दिल्यात दोन शब्दांमध्ये त्या गोष्टी प्लस त्यांच्याबरोबर किरकोळ कारकोळ गोष्टी आपोआपच जोडून येतात, त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. पर्याय कुठला योग्य येणार? पर्याय इथे तिसरा योग्य आहे. पुढील वाक्यात येणारे कंसातील शब्दाचे योग्य रूप ओळखा. जो हे शिवधनुष्य उचलणे त्याला बाण लावेल त्याला सीता माळ घालेल. तर अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले जात आहेत. अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यासाठी त्या शब्दामध्ये काय बदल होईल? जो हे शिवधनुष्य उचलले त्याला बाण लावेल त्याला सीतामाळ घालेल, म्हणजे शब्द वापरून बघायचा आहे. सेकंड, जो हे शिवधनुष्य उचलण्याची त्याला बाण लावेल त्याला सीतामाळ घालेल. जो हे शिवधनुष्य उचल त्याला बाण लावेल त्याला सीतामाळ घालेल. आणि जो हे शिवधनुष्य उचलून त्याला बाण लावेल त्याला सीतामाळ घालेल. म्हणजे काय येईल रे बरोबर? उचल या धातूला ऊन हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय लावून अर्थपूर्ण वाक्य तयार होते. आता हे काय कुठल्याही पुस्तकात दिलेलं नाहीये, इथं आपलं डोकं आपल्याला चालवायचं असतं, जे की आहे आपल्याकडे, पण आपण खूप कमी चालवतो. माहित नाही पेट्रोल संपतं की काय. हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली. अरे बापरे. या वाक्यातील कर्ता तुम्हाला ओळखायचा आहे. कर्ता कसा ओळखायचा आता बघा, ट्रिक सांगते, उत्तर द्या, फॉर्म्युला सांगते. कर्ता कसा ओळखायचा? क्रियापदातील मूळ धातू प्लस नारा, पुल्लिंगी असेल तर, स्त्रीलिंगी असेल तर नारी, नपुसकलिंगी असेल तर नारे, प्लस कोण. असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर भेटतं त्याला आपण म्हणणार कर्ता. ओळखा मग आता क्रियापदातील मूळ धातू. आपटण्याची क्रिया, आपटणारी कोण? हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली. आपटणारी कोण? माधवी. म्हणजे माधवी काय झाला आपला कर्ता झाला. खूप सोपं आहे.
मराठी व्याकरण खूप सोपं आहे, फक्त गरजेचं आहे ते म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात घेणं, ट्रिक लक्षात घेणं आणि नावातूनच ओळखणं की त्या टॉपिक मध्ये किंवा त्या कन्सेप्ट मध्ये काय असेल किंवा काय आहे. ओके. हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत बरं? बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु, अव्ययी भाव. म्हणजे काय? बघा आता हरिहर, हरीवरून हर ओळख होत नाही, स्त्रीवरून पुरुषाची ओळख होत नाही, कृष्णावरून अर्जुनाची ओळख होत नाही. दोनही शब्द महत्वाचे आहेत आणि विग्रह करताना आणि हा अविकारी शब्द मध्ये आपण वापरतो, त्याला आपण म्हणणार इतरेतर द्वंद्व समास. थोड्या वेळापूर्वीच बघितला आपण, तुम्हाला सांगून टाकला मी तेव्हाच, इतरेतर द्वंद्व समास. पर्याय कुठला योग्य? मग द्वंद्व मुख्य प्रकार विचारलाय म्हणून द्वंद्व समास. हरी आणि हर, स्त्री आणि पुरुष, कृष्ण आणि अर्जुन याचा विग्रह लक्षात घ्या, लवकर कळत नाही तुम्हाला. इथं अ अधिक आ इज इक्वल टू आ झालाय म्हणून कृष्ण अधिक अर्जुन, अ अधिक अ इज इक्वल टू आ, कृष्णार्जुन. पर्याय दुसरा योग्य. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? संस्कृत भाषेतला कुठला ग्रंथ ज्याच्यावर ज्ञानेश्वरी आधारित आहे? भगवद्गीता, रघुवंश, वाल्मिकी रामायण, शाकुंतल. कुठल्या ग्रंथावर ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका, याला दुसरं नाव काय आहे आपल्याकडे? चला हा तुम्हाला मी होमवर्क देतीये, खूप सोपा आहे एकदम, मी आता सांगून टाकेल पण नवीन आहे, जरा माहिती पाहिजे ना तुम्हाला. जो ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ घेतलाय तो कुठल्या लिहिलाय, तो कुठल्या संस्कृत भाषेतील ग्रंथावर आधारित आहे? भगवद्गीता, रघुवंश, वाल्मिकी रामायण की शाकुंतल? खूप सोपं आहे. ठीक आहे, तर तुमच्या रिव्हिजन साठी तुम्हाला मी दिलेला आहे उत्तर, मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय. हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे, तर या वाक्यार्थाला बाधा न आणता या वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात तुम्हाला रूपांतर करायचंय. उद्गार पाहिजे. खूप मोठा प्रवाह आहे म्हणजे छे छे, नदीचा हा प्रवाह काही मोठा नाही. बघा, रूपांतर करायचंय विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात, वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, अर्थ तोच. प्रवाह मोठा आहे एवढंच कळायला पाहिजे, मोठा नाही असं सांगितलंय म्हणजे चूक. नदीचा हा प्रवाह लहान नाही, अबब, केवढा हा नदीचा प्रवाह, आणि नदीचा प्रवाह मोठा आहे का? उद्गारार्थी वाक्य बनवायचंय, हे नकारार्थी विधानार्थी वाक्य झालंय. मग पर्याय कुठला योग्य? एकच मिनिट, इथं काय आहे? अबब म्हणजे आश्चर्य झाल्याचा बोध होतोय. काय? अबब, केवढा हा नदीचा प्रवाह म्हणजे नदीचा प्रवाह खूप मोठा आहे. बघा लगेच उत्तर निघालं. फक्त विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचं होतं. अबब आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. पर्याय तिसराच योग्य. चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा. माझा गणवेश मला आवडतो. काय आहे? शाळेचा ड्रेस. माझा गणवेश मला आवडतो असं आहे ना. कुठं दिलंय मग ते गणवेश? शुद्ध कुठं लिहिलंय बघा. माझा गणवेश मला आवडतो. गणवेश हा शुद्ध आहे का? हा शुद्ध आहे, तर नक्कीच हा शुद्ध आहे. माझा गणवेश मला आवडतो. पर्याय तिसरा योग्य. खालील शब्दाचं स्त्रीलिंगी रूप शोधायचंय. मुलगाचं स्त्रीलिंगी रूप चिल्लर प्रश्न आहे मॅडम, कशाला असे आणतात? विचारून झालेत म्हणून आणते ना, आणि असे विचारले जाऊ शकतात पुढे. ठीक आहे, तो मुलगा, ती मुलगी. वचन नाही बदलायचंय हा, इथं बघायचंय नीट, लिंग बदलायचंय की काय. पर्याय तिसरा योग्य. पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहांमधील वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता आहे तो बघा. वि स खांडेकर यांची कादंबरी कागदी होड्या, मंझधार, गुज गोष्टी आणि फेरफटका. कुठला पर्याय योग्य? सोपं आहे खूप. ठीक आहे, तर पर्याय कुठला योग्य येणार आहे? पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील वि स खांडेकर यांचा कविता संग्रह कुठला आहे? तर मंझधार आहे, जो की वाटत नाही आपल्याला असेल पण आहे, कारण नाव नवीन आहे ना म्हणून. ठीक आहे, तर खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे की कादंबरी त्यांचे लेखक, कविता संग्रह त्यांचे लेखक, कवी त्यांची टोपण नावं. तर या साऱ्या गोष्टी आहेत, आजकाल एक्झाम मध्ये जास्त विचारल्या जातात. बाभ बोरकर यांची कागदी होड्या आहे, लक्षात ठेवा. दांडेकर यांचं फेरफटका आहे
आणि गुच गोष्टी सांगू शकाल कोणाचं आहे? फडके. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? खूप सोपं आहे आता. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द. फडके म्हणजे नारायण सीताराम फडके आहेत हा, गुजगोष्टीचे लेखक, नाहीतर चुकाल. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे क्रियापद आहे पण प्रत्यय नाहीये, म्हणजे मूळ शब्दाला काय म्हणणार? ये, जा, खा, उठ, पळ, बस ही काय आहेत? मूळ धातू आहेत. प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणणार? धातू असं म्हणणार. पर्याय तिसराच योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. एकच मिनिट. आता म्हणाल आम्हाला थँक्यू पण नाही बोलला, तसंच संपवलं लेक्चर. ओके, तर सगळ्यांना थँक्यू सो मच. प्रश्न कसे वाटले? रिव्हिजनला साठी होमवर्कसाठी तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये हवंय. सेशन कसं वाटलं तेही सांगा जरूर. आणि जास्तीत जास्त या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करत चला. भेटूयात उद्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.